दहा दिशांनी दहा मुखांनी आज फोडीला टाहो. आसवात या भिजली गाथा श्रोते ऐका हो. खरोखर माता मुक्ताई, प्रभू रामचंद्र, गुरुदेव दत्त, श्री पाणेश्वर, त्याचप्रमाणे श्री संत गजानन महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि हरित क्रांतीने नटलेला गाव आणि पुष्पावती नदीच्या काठावरती वसलेला गाव म्हणजे डिंगोरे गाव. याच गावात एक कर्मवीर होऊन गेला. कर्मवीर अगदी सार्थ अशी ही उपाधी. समाजसेवेचं व्रत ज्याने हाती घेतलं, दीनदलितांचा जो कैवारी झाला, धर्मासाठी सर्वस्व अर्पण करणारा आणि आपल्या कर्माने सर्वांना सुगंधित करणारा एक मानवतेचा पुजारी या डिंगोरे गावात जन्माला आला. तो म्हणजे स्वर्गीय सबाजी नाना लोहोटे. काय ना मंडळी, चांगली माणसं राजकारणात येत नाहीत, आलीच तर ती यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी झालीच तर ती फार काळ टिकत नाहीत. नाना देखील या गावचे सरपंच झाले. पूर्ण वेळ फक्त ज्यांनी समाजाच्या सुखदुःखासाठीच दिला. डिंगोरे गावचा परीघ नानांशिवाय नेहमीच अधुरा वाटला. या जगात माणसं जन्माला येतात आणि जातात, परंतु काही माणसं आपल्या स्वभाव वैशिष्ट्यांनी कायम स्मरणात राहतात. काही माणसं आपल्या कर्माने अजरामर होतात. काही गावांमुळे माणसं ओळखली जातात, तर काही माणसांमुळे गाव ओळखला जातो. नानांचं कर्म नेहमीच निस्पृह राहिलं. पहाटे 5ला या माणसाचा दिवस उगवत असायचा आणि सायंकाळी 7 वाजता हा माणूस पुन्हा घरात दिसायचा. दिवसभर या माणसाने चिंता व्यक्त केली, ती फक्त आणि फक्त समाजाची. कोणतंही कर्म करताना कुठलाही स्वार्थ न ठेवता ते कर्म केलं की तो माणूस नेहमीच लोकांच्या हृदयावर राज्य करतो. असंच निस्वार्थी आणि निस्पृह व्यक्तिमत्व म्हणजे नाना. कुठे थांबायचे, कुठे बोलायचे हे त्यांनी ओळखलं होतं. डिंगोरे आणि पंचक्रोशीचं एक चालतं बोलतं व्यासपीठ होतं ते म्हणजे नाना. जनसामान्यांमध्ये झोकून देणारे सबाजी नाना. लहानांमध्ये लहान आणि मोठ्यांमध्ये मोठं असणारं व्यक्तिमत्व म्हणजे नाना. वय कितीही झालं तरी शिवरायांच्या शिवजयंतीला शिवनेरीवरती पहिलं पाऊल टाकायचं आणि दुसऱ्या दिवशी प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर फोटोमध्ये झळकायचं. असा हा सच्चा शिवसैनिक म्हणजे नाना. क्षेत्र कोणतेही असो, पण त्या प्रत्येक क्षेत्रावर पहिलं पाऊल टाकणारं व्यक्तिमत्व म्हणजे सबाजी नाना. लग्न, दशक्रिया, अंत्यविधी, अभिष्टचिंतन, पुण्यस्मरण या सर्व कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती देणारा गोर गरिबांचा कैवारी म्हणजे नाना. कुटुंबाला या माणसाने कधीही वेळ दिला नाही, पण समाज म्हणजे आपला परिवार असा मानणारा अवलिया म्हणजे नाना. सगळ्यांना बरोबर घेऊन गावच्या विकासासाठी धडपड करणारा समाजसेवक म्हणजे नाना. या माणसाला कधी अहंकार किंवा अभिमान झालेला कोणीही पाहिला नाही. कायम पाय या माणसाचे जमिनीवरच राहिले. निष्ठा शिकावी नानांकडूनच. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजे नानांच्या गळ्यातील ताईत. त्यानंतर बेनके परिवार, राष्ट्रवादी पक्ष या सगळ्यांवरती निस्सीम प्रेम. शाळा आणि शिक्षणावर तर त्यांनी अपार प्रेम केलं. त्यासाठी इमारतीला पहिली देणगी माझीच असावी हा ठास धरणारे नाना. नाना नाही असं कोणतं क्षेत्र नाही. वाघासारखी झेप घेणारी पावलं कुणाला शांत बसू देत नाहीत, स्वस्थ राहूही देत नाहीत. त्यामुळे हे नाना कायम सगळ्यांच्या हृदयात राज्य करत राहिले.
आजही नाना सगळ्यांच्या समोर उभे राहतात. म्हणून तर नाना कधी कैवारी, कधी समाजसेवक, कधी हितचिंतक, दीनदुःखितांचे अश्रू पुसणारा आधारवड, प्रत्येकाची आशादायक सावली, हे डिंगोरे गावचं रत्न. आता पुन्हा अशी धावपळ पाहायला कुणालाच सापडणार नाही किंवा मिळणार नाही. आज लोटे वाडाच पोरका नाही झाला तर गावातील प्रत्येक घर अन घर खऱ्या अर्थाने रित झालं. म्हणतात ना, जाने वाले कभी नहीं आते मगर जाने वालों की याद जरूर आती है. सत्कर्माच्या दिव्य फुलांनी देव पूजिला ज्यांनी, अनंत त्यांची जीवन यात्रा कधी नसरे मरणार. नाना आज गेले, नानांचं पुण्य स्मरण. पण आजही असं वाटतं गावाच्या त्या प्रत्येक ठिकाणी नाना उभे आहेत, प्रत्येकाच्या गळ्यात हात घालून. कधी कुणाला अरे, कुणाला का रे, परंतु ती प्रेमाची भाषा ती प्रत्येकाच्या मनात कायम राहणारी. पण शेवटी नियतीचा खेळ कधीच कुणाला चुकत नसतो. नाना गेले, आज त्यांचं पुण्यस्मरण, आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजही ते त्यांच्या कर्माने अजरामर आहेत. म्हणूनच म्हणतात, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने समस्त डिंगोरकरांच्या वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.